बेसनमध्ये अंडं घालून तुम्ही ही रेसिपी एकदा का करून पाहिली तर नक्कीच आठवड्यातून 3-4 वेळा ही रेसिपी घरीच बनवून खाल, एवढी भन्नाट लागते। मग करायचं काय आहे बघा, त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा आहे मोठा, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे। आता जितक्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहे तुम्ही तेवढं तुम्हाला बेसन घ्यायचं आहे। आता मी इथे काय 2-3 बनवणार होते, त्याच्यामुळे मी 1 वाटी बेसन घेतलं। आता लगेचच बघा याच्यामध्ये आपल्याला अंडं फोडून घालायचं आहे, त्यासाठी अंडं घ्यायचं आहे। आता अंडं इथे फोडून घेतलंय मी, एकच अंडं घातलेलं आहे। एक अंडं घातलं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी मिरची घालायची आहे, तिखट नसावी मिरची। लगेचच बघा बारीक चिरलेला कांद्याची पात होती माझ्याकडे, ती घालून घेतली। टोमॅटो घातला, कांदा घातला बारीक चिरून, लगेच चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि मिरची पावडर घातली बघा पाव चमचा। आता तुम्हाला जितकं सुरुवातीला आपण मिरची घातले त्या अंदाजाने तुम्हाला इथे मिरची पावडर घालायची, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। लगेचच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे असं या पद्धतीने या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार करून ठेवलं की बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे। लगेचच पॅन गरम करून घ्यायचा, पॅनला तेल लावून घ्यायचं ब्रशने छान सर्व बाजूनी। लगेचच आपल्याला हे बॅटर त्याच्यावरती घालायचं, अजिबात सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही। बॅटर घालून द्यायचं आणि चमच्यानी मस्त असं पसरून घ्यायचं। आता तुम्हाला जर वाटलंच तर याच्यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या, तर तुम्ही मुलं जे खात नाहीत भाज्या त्या सर्व भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि असं मस्त जबरदस्त असं हे चिला किंवा तुम्ही बेसन अंडा पराठासुद्धा म्हणू शकतात, अशा पद्धतीनं तुम्ही बनवून खा। पातळ मिश्रण बनवलं की तव्यावरती सुद्धा व्यवस्थित पसरता येतं, जाळी सुरेख पडते आणि शिवाय सॉससोबत खावा किंवा मग तुम्ही शेजवान चटणीसोबत खावा, अशा पद्धतीने तुम्ही बनवून गरमागरम ताटात काढून घ्यायचे आणि लगेचच खायला घ्यायचे। गरमागरम खायचे, त्याचं काही सुखच वेगळं असतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर बनवलात तर आठवड्यातनं 3-4 वेळा काय रोजच बनवून खाल आणि अंडं घातलं की नाही ते माहीत पण पडत नाही। बऱ्याच वेळा काय होतं, स्कूलमध्ये अलाउड नसतं, मग मुलांना तर अंड्याचे पदार्थ खूप जास्त आवडतात, त्यावेळी तुम्ही हे अंडं बनवून बेसनमध्ये अंडं घालून हा पदार्थ नक्कीच मुलांना बनवून देऊ शकता। माझ्या तरी असलं समजलं पण नाही आणि आम्हाला पण समजलं नाही, याच्यामध्ये अंडा घातल्याने एवढा टेस्टी झालेला काय बोलायलाच नको, सांगायलाच नको। मग काय म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायलाच पाहिजे। आपली एवढी छान मस्त अशी इन्स्टा फॅमिली तयार झाली आहे, तर कुठलीही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे। त्यासाठी मी इथे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत असते। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवत चला आणि रेसिपी आवडली असेल तर बनवून बघतसुद्धा चला। तर रेसिपी आपली शेअर करा सर्वांसोबत आणि चॅनलला मात्र जाता जाता फॉलो करायला अजिबात विसरू नका।